संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना उबाठा पक्षाकडून मोर्चा काढला जाणार आहे। पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी हा हंबरडा मोर्चा काढला जाणार आहे। मराठवाड्यात पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। शेतकऱ्यांच्या या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढला जाणार आहे। उनको आंदोलन करने का अधिकार है। जब वो मुख्यमंत्री थे तब उनको देने का जो मौका था तब क्या दिया। और मैं ये कहूंगा कि अभी तो हम लोगों ने दिया है। अभी हम लोग खुद जाकर किसानों के खेती में गए हैं, उनके घरों की परिस्थिति देखी है, उनके आंखों में आंसू देखे है। तो हम देने वाले हैं, लेने वाले नहीं है। आज तक क्या उन्होंने दिया है। अभी जो इतना बड़ा पैकेज देने के बाद ये मोर्चा निकालना, ये आंदोलन करना, ये सिर्फ और सिर्फ राजनीति है। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुमित, उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आता आक्रमक झालेले आहेत। आज त्यांचा हा हंबरडा मोर्चा छत्रपती संभाजीनगरमध्ये निघणार आहे। काय स्वरूप असेल मोर्चाचं? ज्या मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे पुरामुळे, त्याच मराठवाड्यातलं विभागीय कार्यालय जिथे आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगर, त्या छत्रपती संभाजीनगरच्या मुख्य चौकात म्हणजेच क्रांती चौकात आपण आहोत आणि इथे मोर्चा सुरुवात होणार आहे 11 वाजता। स्वतः उद्धव ठाकरे या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत। ठाकरे गटाचा हा मोर्चा आहे। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी आणि दुसरं म्हणजे ज्यांचं नुकसान झालंय त्यांना प्रति हेक्टरी 50,000 रुपये शासनानं मदत करावी अशी मागणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची आहे आणि म्हणूनच या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। हे समोर क्रांती चौक आहे आणि इथेच याच चौकामध्ये आंदोलनं मोर्चे होत असतात आणि इथून दोन ठिकाणी दोन कार्यालय आहेत, एक विभागीय आयुक्तालय आणि दुसरं आहे इथलं जिल्हाधिकारी कार्यालय। दोन्ही वेगवेगळ्या दिशेला आहेत, तर दुसऱ्या दिशेला म्हणजेच गुलमंडी चौकापर्यंत 2 किलोमीटरचा साधारणतः हा रस्ता असेल या दिशेला आणि तिथे उद्धव ठाकरेंचा हा मोर्चा जाणार आहे। त्या मोर्चामध्ये सगळेच इथले मराठवाड्यातले उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे नेते सहभागी होतील। अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे, त्याचबरोबर इतर सगळे नेते उपस्थित असतील या मोर्चामध्ये। शेतकरी देखील मोठ्या प्रमाणावरती या मोर्चात असणार आहेत आणि म्हणूनच जय्यत तयारी केली जाते। सगळ्यात आधी उद्धव ठाकरे इथे येतील। छत्रपती शिवाजी महाराजांच्या या स्मारकाला माल्यार्पण केल्यानंतर मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि इथून 2 किलोमीटर गेल्यानंतर गुलमंडी चौकामध्ये उद्धव ठाकरे सगळ्या शेतकऱ्यांना संबोधित करतील। तर दुसऱ्या बाजूला शिष्टमंडळ, एक वेगळं शिष्टमंडळ जाऊन विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये पत्र देऊन, निवेदन देऊन आपल्या ज्या मागण्या त्या निवेदन देऊन मागणी करणार आहेत। निवेदनाच्या संदर्भातली सगळी माहिती देखील आता थोड्या वेळात समोर येईल की त्याच्यामध्ये नेमक्या काय काय मागण्या आहेत। पण दोन महत्त्वाच्या मागण्या आहेत। एक तर हेक्टरी 50,000 रुपये शेतकऱ्यांना मदत करावी आणि संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, या दोन महत्त्वाच्या मुख्य मागण्या असून या मागण्यांचं निवेदन दिलं जाणार आहे। ठीक आहे सुमित, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। पुढची बातमी पाहूयात। ही सुरू असताना 72 तासांच्या संपावर जाणाऱ्या 7 वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीविरुद्ध महावितरणनं मुंबई औद्योगिक न्यायालयामध्ये याचिका दाखल केली। या याचिकेवर झालेल्या सुनावणी दरम्यान संयुक्त कृती समितीनं संपातून माघार घेत असल्याचं जाहीर केलं। मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रोचा शेवटचा टप्पा सेवेत दाखल झाल्यानंतर या सेवेला प्रवाशांची मोठी पसंती मिळते। दुसऱ्या दिवशी शुक्रवारी रात्री 9 वाजेपर्यंत या मेट्रोवरून 1,59,105 जणांनी प्रवास केला। पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला आता विस्तारीकरणाचे वेध लागले। यानुसार नवी मुंबई विमानतळ कंपनीनं विमानतळाची क्षमता वाढवण्याकरता महाराष्ट्र सागर किनारा प्राधिकरणाकडे CRZ मंजुरीकरता अर्ज केला आहे। ही मंजुरी मिळाल्यानंतर खऱ्या अर्थानं या विमानतळाच्या विस्तारीकरणाला वेग येणार आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन मोठ्या थाटामाटात झालं असलं तरी त्याचा फटका फ्लेमिंगो पक्ष्यांच्या अधिवासाला बसणार आहे। विमानतळापासून 8 ते 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या आणि फ्लेमिंगो पक्ष्यांच्या अधिवासाचं मुख्य केंद्र ठरलेल्या DPS आणि इतर पाणथळ क्षेत्रांना संरक्षित करू नये अशा स्वरूपाचा सविस्तर प्रस्ताव सिडकोनं राज्य सरकारला पाठवला आहे। बदलापूर, शेळफाटा, म्हापे, घणसोली, निळजे आदी भागांना थेट मुंबईशी जोडणी देण्याकरता महत्त्वपूर्ण असलेल्या कांजूरमार्ग बदलापूर मेट्रो 14 मार्गिकेच्या कामाकरता MMRDA मागवलेल्या स्वारस्य निविदांना खासगी भागीदारांनी प्रतिसाद दिला नाही। राज्यातील ओला, उबर, रॅपिडो सारख्या ॲप आधारित प्रवासी वाहतूक सेवांमध्ये अधिक शिस्त, पारदर्शकता आणि प्रवासी सुरक्षेची हमी देण्याकरता सरकारनं महाराष्ट्र मोटर वाहन ॲग्रिगेटर नियम 2025 जाहीर केलेला आहे। या धोरणावर 17 ऑक्टोबर 2025 पर्यंत सूचना आणि हरकती मागवण्यात आलेल्या आहेत।
डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समितीनं 8 ऑक्टोबरला तिसऱ्या भाषेसंदर्भात राज्यातील जनतेची मतं जाणून घेण्याकरता गुगल फॉर्म माध्यमातून प्रश्नावली तर शिक्षक प्राध्यापक संस्था संघटनांकरता मतावली जारी केली। त्यावर प्रश्नावलीचा फार्स कशाला असा मराठी भाषा तज्ज्ञ, मराठी प्रेमी आणि शिक्षण तज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित करत विरोध दर्शवला आहे। मुंबई विद्यापीठामध्ये परदेशी विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद पाहता नजीकच्या काळात या विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी दालनं खुली करण्यात येणार आहेत। विद्यापीठाच्या सर्व संबंधित प्राधिकरणांच्या मंजुरीनंतर ही प्रक्रिया होईल अशी माहिती मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंनी दिली आहे। अमरावती विभागीय शिक्षण उपसंचालकांनी 8 ऑक्टोबरला शासकीय 1 ते 5 विद्यार्थ्यांच्या शाळा बंद करण्याचा आदेश दिलाय, परंतु 9 ऑक्टोबरला संबंधित अधिकाऱ्यांनी तो मागे घेतला। शिक्षक संघटनांनी हा प्रकार शब्दछल असल्याचं म्हटलंय, तर शिक्षण आयुक्तांनी शाळा बंद करण्याचा शासनाचा कोणताही मानस नसल्याचं म्हटलं आहे। देशाचा विदेशी चलन साठा 3 ऑक्टोबरला संपलेल्या आठवड्यामध्ये $27.6 कोटी कमी होऊन $699.96 अब्ज इतका झाला आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेनं ही माहिती दिली। या आधीच्या आठवड्यामध्ये साठ्यात $2.33 अब्ज घट नोंदवली गेली आहे आणि तो $700.24 अब्ज आला होता। इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये झालेली गुंतवणूक सप्टेंबर महिन्यामध्ये 9% घसरून 30,421 कोटी रुपये इतकी राहिली आहे। ऑगस्टमध्ये ही गुंतवणूक 33,430 कोटी रुपये तर जुलैमध्ये 42,702 कोटी रुपये होती। पेन्शन वेळेवर मिळवण्याकरता तुम्हाला दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करावं लागतं। 80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पेन्शनधारकांकरता ते सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। 30 नोव्हेंबरपर्यंत प्रमाणपत्र सादर करू शकणार आहात। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये आता नव्यानं 163 गावांचा समावेश करण्यात येणार आहे। सध्या पीएमआरडीएमध्ये 697 गावांचा समावेश करण्यात आला आहे। धनत्रयोदशी आणि दिवाळीपर्यंत शुभ संकेत म्हणून सोनं किंवा चांदी खरेदी करण्याची परंपरा आहे, पण गगनाला भिडणाऱ्या किमतींमुळे ते खरेदी करणं कठीण झालेलं आहे। त्यामुळेच लोक आता जुने दागिने नवीन दागिन्यांमध्ये कन्व्हर्ट करत आहेत। जुनं सोनं विकायचं आणि नवीन दागिने बनवायचे अशा लोकांची संख्या वाढलेली आहे। सोन्या चांदीपेक्षा प्लॅटिनम याला सर्वाधिक रिटर्न्स मिळतात। अन्न आणि औषध प्रशासनाने राज्यभरामध्ये डॉक्टरांच्या चिठ्ठीविना खोकल्याच्या औषधांची विक्री करणाऱ्यांविरोधात तपासणी मोहीम हाती घेतली। या मोहिमेअंतर्गत राज्यभरामध्ये 157 विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली। 135 दुकानांवर कारवाई करण्यात आली। विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंत्र्यांनी दिलेली आश्वासनं हवेत विरल्याची अनेक उदाहरणं दिली जातात, पण आता ही आश्वासनं हवेतच राहणार नाहीत। याकरता राज्य सरकारच्या प्रत्येक विभागामध्ये सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक आढावा समिती नेमली जाणार आहे। आश्वासनं दिली तर ती 90 दिवसात पूर्णही करा असे आदेश देण्यात आले। रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा, अभियांत्रिकी कामं याकरता रविवारी हार्बर मार्ग आणि पश्चिम रेल्वेवर ब्लॉक घेण्यात येणार आहे। मात्र छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून कल्याण दरम्यान मुख्य मार्गावर कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाहीये। त्यामुळे या मार्गावर प्रवाशांना म्हणजे मध्य रेल्वेवर प्रवाशांना दिलासा मिळणार आहे। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कर्जत यार्ड पुनर्रचना कामासंदर्भात प्री नॉन इंटरलॉकिंग कामाकरता वाहतूक ब्लॉक आज घेण्यात येतोय। या ब्लॉकमुळे मुंबई पुणे दरम्यान धावणाऱ्या प्रगती, डेक्कन क्वीन, डेक्कन इंटरसिटी, इंद्रायणी एक्सप्रेस रद्द करण्यात येणार आहेत। ब्लॉक कालावधीमध्ये नेरळ कर्जत, कर्जत खोपोली दरम्यान लोकल सेवा उपलब्ध नसेल। चांदीची झळाळी दिवसेंदिवस वाढतेच आहे। शुक्रवारी 3,000 रुपयांची वाढ होऊन ती 1,67,000 अशा उच्चांकी भावावर गेली। 9 ऑक्टोबरला एकाच दिवसात झालेली 11,200 रुपयांची वाढ आणि 10 तारखेला झालेली वाढ बघता 2 दिवसांमध्ये चांदीचे भाव 14,200 रुपयांवर गेले। मोसमी पावसाने राजस्थानमधून 3 दिवस लवकर परतीचा प्रवास सुरू केलेला आहे। महाराष्ट्रातून मात्र 5 दिवस उशिरा मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला। मोसमी वाऱ्यांनी शुक्रवारी मुंबईसह उत्तर कोकण, अहिल्यानगर, नाशिक, उत्तर मध्य महाराष्ट्र, उत्तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर पासून बुलढाणा, अकोलापर्यंतचा पश्चिम विदर्भातून पावसानं माघार घ्यायला सुरुवात केलेली आहे।